नमस्कार, मी जितेंद्र महाजन, औद्योगिक प्रशिक्षण संस्था पिंपरी चिंचवड या संस्थेमध्ये आज आपल्याला प्रॅक्टिकल इलेक्ट्रिशियन या व्यवसायामध्ये जे आपण घेणार आहोत ते ओहमचा नियम पडताळणी करणे हे आपण प्रॅक्टिकल घेणार आहोत। या ठिकाणी प्रॅक्टिकल नंबर 27 आणि त्या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आपण विद्यार्थ्यांकडनं हे प्रॅक्टिकल परफॉर्म्स करून घेऊ प्लस संपूर्ण प्रॅक्टिकलची माहिती या ठिकाणी समजून घेऊ। या प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला ओहमच्या नियमामध्ये 2 ते 3 मुद्दे महत्त्वाचे आपल्याला ठरणार आहेत। ते म्हणजे ओहमच्या नियमाचे जे 2 भाग आहेत त्यातला पहिला भाग म्हणजे ओहमच्या नियमामधला पहिला भाग जर आपण समजून घेतला तर कोणत्याही विद्युत मंडळामध्ये सर्किट पूर्ण असताना प्रवाह हा दाबाच्या समप्रमाणात आणि विद्युत विरोधाच्या व्यस्त प्रमाणात नेहमी बदलत असतो। तर या ठिकाणी आपण सर्किट डायग्रामकडे सगळ्यांनी लक्ष द्या। यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे जे 2 टोक आहेत या ठिकाणी आपल्याला डीसी सप्लाय द्यायचा आहे। या डीसी सप्लायच्या माध्यमातून आपण हे प्रॅक्टिकल सिद्ध करणार आहोत। यामध्ये एक व्हेरिएबल रेझिस्टन्स आपल्याला या ठिकाणी टाकावा लागेल। तर तो व्हेरिएबल रेझिस्टन्स आपण या पद्धतीने या सर्किट मध्ये टाकू आणि आपल्याला जेवढं व्होल्टेजची आवश्यकता आहे तेवढं व्होल्टेज या ठिकाणी आपण मिळवून जे काही रीडिंग्स असतील ते रीडिंग्स या कॉलम मध्ये आपण घेणार आहोत। तर ओहमचा नियम जो आहे तो 2 भागामध्ये खरा डिवाइड होतो। पहिला भाग जसं मी मगाशी सांगितलं की या ठिकाणी प्रवाह हा दाबाच्या समप्रमाणात असतो, म्हणजे जो काही करंट असेल तो करंट सर्किट मधनं वाहत असताना त्याचं रिलेशन दाबाशी कसं आहे, व्होल्टेजशी कसं आहे ते आपल्याला ह्या प्रॅक्टिकल मधनं बघायचंय। आणि दुसरा जो भाग आहे तो आहे प्रवाह हा विद्युत विरोधाच्या व्यस्त प्रमाणात असतो, म्हणजे जर या सिम्बॉलकडे जर बघितलं हे समप्रमाणाचं जरी असलं तरी 1/R या ठिकाणी तुम्हाला या सिम्बॉल मध्ये दिसेल। तर विद्युत विरोध जो आहे जो आपण रेझिस्टन्स या ठिकाणी लावलेला आहे हा रेझिस्टन्स प्रवाहाच्या व्यस्त प्रमाणात कसा आहे हे पण आपल्याला या ठिकाणी बघायचंय। ह्या एम्पियर मीटर मधून I प्रवाह वाहील, या व्होल्ट मीटर मधनं V या पद्धतीचं व्होल्टेज आपल्याला चेक करता येईल। आपण जसं प्रवाह हा एम्पियर मध्ये मोजतो तसंच व्होल्ट हा आपण व्होल्ट मध्येच मोजणार आहोत। विद्युत विरोध हा ओहम मध्ये मोजणार आहोत। त्यामुळे त्या पद्धतीचं या ठिकाणी आपल्याला सगळं सिम्बॉलिक भाषा समजून घ्यायला लागणार आहे। यामध्ये 2 जे मुद्दे मी सांगितले ह्या 2 मुद्द्यांवर आणि ह्या 2 भागांवरच हे प्रॅक्टिकल आपल्याला समजून घ्यायचंय की यामध्ये प्रवाह हा विद्युत विरोधाच्या व्यस्त प्रमाणात कोणत्या परिस्थितीत बदलेल आणि त्यासाठी आपल्याला काय काय सर्किट मध्ये जोडावं लागेल हे तुम्हाला मी प्रॅक्टिकल ज्यावेळेस परफॉर्म आपण करू त्यावेळेस सगळ्या वस्तू कोणत्या लागतील त्यासाठी वॅटेज जे आपण घेणार आहोत लॅम्पचे ते वॅटेज पण तुम्हाला आपण या ठिकाणी दाखवणार आहोत। या ठिकाणी डीसी सप्लाय जो आहे तो डीसी सप्लाय आपण खरं तर बॅटरीच्या माध्यमातून पण देऊ शकतो, परंतु आपल्याकडे व्हेरिएबल रेझिस्टन्स व्हेरॅक नावाची वस्तू आहे त्यामध्ये आपण डीसी सप्लाय तयार केलेला आहे। तो डीसी सप्लाय आपण या सर्किटला देणार आहोत। आपण पहिल्यांदा प्रॅक्टिकली या ठिकाणी प्रत्येकाने समोर येऊन स्वतःच्या हाताने पण ह्या गोष्टी आपल्याला सिद्ध करायच्या आहेत, प्रूव्ह करायच्या आहेत। त्यानंतर जे रीडिंग्स आपल्याला मिळतील ते रीडिंग्स आपण या ठिकाणी लिहिणार आहोत। तर आपण प्रॅक्टिकली पहिले सगळे मुद्दे समजून घेऊ। चला तर मग प्रॅक्टिकल बघूया। सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी यायचे। यामध्ये आपण सप्लाय या ठिकाणी आणून ठेवलेला आहे। जर तुम्ही बघितलं या ठिकाणी बघा आपण ह्या पॅनल बोर्डला सप्लाय दिलेला आहे। ह्या प्रॅक्टिकल साठी आपल्याला लागणारे जे साहित्य आहे हे या वर्क बेंचवर आपण ठेवलेला आहे। या ठिकाणी जो डीसी सप्लाय आपण क्रिएट करणार आहोत तो या पॅनलच्या माध्यमाने तयार करणार आहोत। या ठिकाणी एसी सप्लाय आपण इनपुटला दिलाय,
व्हेरॅकच्या माध्यमातून तो व्होल्टेज कमी जास्त एसी करून देईल आणि त्यानंतर आपण एसीचं डीसी तर रेक्टिफायरच्या माध्यमातून डीसी सप्लाय या ठिकाणी घेणार आहोत। या ठिकाणी मीटर पण आपल्याला अवेलेबल आहेत। या ठिकाणी अँपियर मीटर आणि व्होल्ट मीटर दोन्ही मीटर इथे उपलब्ध आहेत। दोन्ही मीटर आपल्याला जे रीडिंग या ठिकाणी शो करतील ते आपल्याला तक्त्यामध्ये घ्यायचे। आता पहिला मुद्दा तर ओहम्स लॉ हा सगळ्यांना ज्ञात असणं गरजेचं आहे, माहित असणं गरजेचं आहे, तरच आपल्याला या प्रॅक्टिकल मध्ये पुरेपूर पुढे फायदा होणार आहे। आता प्रवाह हा विद्युत दाबाच्या समप्रमाणात आणि विद्युत विरोधाच्या व्यस्त प्रमाणात असतो, हे आपल्याला नेहमी माहित असणं गरजेचं आहे। आता बरेच उदाहरण आपण बघतोय की सर्किट मध्ये आपण आपल्या घरामध्ये ट्यूब, फॅन, वेगवेगळे लॅम्प्स आपण सर्किट मध्ये चालू बंद करत असतो। ज्या परिस्थितीत आपण करंट ऑन करतो म्हणजे स्विच ऑन करत असतो आणि प्रत्येक वस्तूला सप्लाय देत असतो, त्या परिस्थितीमध्ये करंट आपला वाढत असतो, बरोबर आहे। म्हणजे सर्किट मध्ये काय होतंय, रेजिस्टन्स हे कमी कमी होत आहे आणि करंट वाढतोय, हे तुम्हाला तुमच्या घरी पण लक्षात येईल, तेच आपण या ठिकाणी बघणार आहोत। आता या ठिकाणी या 100 वॅटच्या लॅम्प मध्ये 40 वॅटच्या लॅम्प मध्ये आपल्याला इथं परिस्थिती दिसेल की 40 वॅटचा लॅम्प अत्यंत कमी एंपियरचा करंट घेतोय, 0.2 एंपियरच्या आसपास तो करंट घेतोय, 0.1 एंपियरच्या आसपास करंट घेतोय। जसं मी इथं व्होल्टेज कमी करतोय तसं लॅम्पचा प्रकाशही कमी होतोय आणि करंट पण कमी होतोय। जर आपण स्टेप बाय स्टेप जर गेलो तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की व्होल्टेज कमी तर करंट कमी आणि व्होल्टेज जास्त तर करंट जास्त। रेजिस्टन्स तोच, लक्षात घ्या, रेजिस्टन्स तोच, परंतु त्या ठिकाणी व्होल्टेज जसं आपण वाढवत जाऊ तसं करंट पण वाढत जाणार आहे। म्हणजेच प्रवाह हा विद्युत दाबाच्या समप्रमाणात असणार आहे, लक्षात घ्या। या पॅनल कडे व्यवस्थित लक्ष द्या, तुम्हाला संपूर्ण माहिती समजून घ्यायची आहे। जसं जसं आपण करंट वाढवतोय तसं व्होल्टेज पण वाढतंय, जसं व्होल्टेज वाढवतोय तसा करंट पण वाढतोय। आता या ठिकाणी आपण सप्लाय बंद करू 2 मिनिटांसाठी आणि 40 वॅटच्या ऐवजी 200 वॅटचा लॅम्प घेऊ, म्हणजे एंपियर मीटरचं जे रीडिंग आहे ते जास्त प्रमाणात आपल्याला क्लिअर होईल। आणि हे तुम्हाला स्वतः हाताने पण करून दाखवायचंय। दोनशे वॅटचा लॅम्प लावलाय, प्रकाश पण त्या पद्धतीने वाढतोय आणि एंपियर मीटरचं इथं रीडिंग पण या ठिकाणी शो होतोय। जरी तुम्हाला व्हिडिओ मध्ये रीडिंग दिसत नसेल तरी मी रीडिंग या ठिकाणी आपल्याला दाखवणार आहे की जसं जसं तुमचं व्होल्टेज वाढत जाईल किंवा कमी होत जाईल तसं तसा करंट पण कमी होत राहील। हाच ओहम या शास्त्रज्ञाने शोधून काढलेला नियम आहे, म्हणून याला ओहम्सचा नियम असं संबोधलं जातं। या ठिकाणी प्रत्येकाने स्वतः येऊन प्रत्येकाने आपला रीडिंगचा तक्ता प्रॅक्टिकल मध्ये लिहून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने प्रॅक्टिकल परफॉर्म करायचंय। हा झाला पहिला पार्ट। ओहमच्या नियमाचे जे मी तुम्हाला 2 भाग सांगितले त्या 2 भाग पैकी हा पहिला भाग आता आपण समजून घेतोय की जसं जसं व्होल्टेज आपण कमी जास्त करू तसं तसं करंट पण कमी जास्त होणार आहे। म्हणजे प्रवाह हा दाबाच्या समप्रमाणात असणार आहे। व्होल्टेज कमी तर करंट कमी, रेजिस्टन्स तेवढाच आहे, पण घरात आपण व्होल्टेज कमी जास्त करायला आपल्याकडे घरात काही साधन नसतं, आपल्याकडे दुसरा भाग प्रूव्ह होऊ शकतो घरामध्ये। जसं जसं तुमचा रेजिस्टन्स कमी होईल तसं तसा करंट वाढत जाईल। आता रेजिस्टन्स कमी कसा होईल तर आपण एक या ठिकाणी बघूया। यामध्ये 200 वॅटचा जो लॅम्प आहे, 200 वॅटचा लॅम्प म्हणजे रेजिस्टन्स जास्त का कमी ते सांगा मला पहिले। रेजिस्टन्स कमी, जेवढं वॅटेज तुमचं जास्त तेवढा रेजिस्टन्स कमी आणि जेवढं वॅटेज तुमचं कमी तेवढा रेजिस्टन्स जास्त। म्हणजे 40 वॅटच्या लॅम्पच्या कंपॅरिझन मध्ये जर आपण विचार केला, हा 40 वॅटचा हा 200 वॅटचा, तर 40 वॅटचा रेजिस्टन्स जास्त आहे, ठीक आहे, 200 वॅटचा रेजिस्टन्स कमी आहे। सेम आपण तेच करतो, आपल्या घरामध्ये 2000 वॅटचं हीटर ऑन करतो त्यावेळेस करंट आपल्या जास्त वाया जातो का कमी वाया जातो हीटर मध्ये, शेगडीमध्ये? फॅनच्या कंपॅरिझन मध्ये तो करंट जास्त जाणार आहे कारण त्याचं वॅटेज जास्त आहे।
वॅटेज जास्त म्हणजे रेजिस्टन्स कमी. रेजिस्टन्स कमी असल्यामुळे काय होणार, करंट वाढणार. तोच आपल्याला ओहमच्या नियमाचा दुसरा भाग आपल्याला इथं सिद्ध करायचा आहे. जसं मी 200 वॅटचा लॅम्प लावला, आपण काय करणार आहे आता, व्होल्टेज तेवढंच ठेवणार आहे, बरोबर आहे. आता आपण 150 वर व्होल्टेज स्थिर करूया. हे बघा 150 व्होल्ट डीसी वर आपण व्होल्टेज स्थिर केलं. ठीक आहे. आता 150 वर स्थिर केल्यानंतर या ठिकाणी पहिल्यांदा 40 वॅटचा लॅम्प लावल्यानंतर करंट बघायचं तुम्ही. आता व्होल्टेज मध्ये आपण कोणताही बदल करणार नाहीये. साधारण 0.2 च्या आसपास हा करंट जातोय. आता या ठिकाणी 100 वॅटचा लॅम्प बघूया. 100 वॅटचा लॅम्प साधारण 0.4 च्या आसपास करंट घेईल. हे बघा एम्पियर मीटर कडे बघा सगळ्यांनी, 0.4 च्या आसपास तो करंट घेतोय. तुम्हाला इथं डिस्प्लेला क्लिअर दिसणार नाहीये. आता जर 200 वॅटचा लॅम्प घेतला तर हा 0.8 च्या आसपास करंट घेतो बघा. एम्पियर मीटर कडे बघा सगळ्यांनी, दिसतंय. ठीक आहे. करंट वाढला, आपण व्होल्टेज मध्ये काही बदल केला नाही. म्हणजे ओहमच्या नियमाचे जे दोन भाग आहेत ते दोन भाग कधी सिद्ध होतील, जर पूर्ण सर्किट असेल तर. म्हणून ओहमचा नियम लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला ह्या 3 मुद्द्यांकडे लक्ष ठेवायचे. सर्किट पूर्ण होणं आवश्यक आहे. त्यामध्ये पहिला भाग येणार आहे तो म्हणजे प्रवाह दाबाच्या समप्रमाणात, आणि दुसरा भाग येणार आहे तो विद्युत विरोधाच्या व्यस्त प्रमाणात. म्हणजे प्रवाहाशी रिलेशन व्होल्टेजचं आणि रेजिस्टन्सचं कसं आहे त्यासाठी आपण सूत्र पण या ठिकाणी बनवलेले आहे की जसं की व्होल्टेज, करंट आणि रेजिस्टन्स याचा एक त्रिकोण बनवलेला आहे. त्या ठिकाणी प्रवाह म्हणजे I बरोबर V/R या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला रीडिंग, आता आपण जे इथं नोंद केलेले आहेत ते नोंद केलेले रीडिंग त्या ठिकाणी तुमच्या वहीमध्ये पण घ्यायचे. आता तू येऊन जरा फक्त 3 लॅम्प सर्किट मध्ये लावून दाखव. पहिले 40 वॅटचा लावायचा. आणि एम्पियर मीटर मध्ये बघायचं. ओके 40 वॅटचा लावला. आता 100 वॅटचा लावायचा. ओके आता 200 वॅटचा लावायचा. ओके एम्पियर मीटरचे रीडिंग तुमच्या लक्षात आले असतील आता कसे बदलत जात आहेत. व्होल्टेज आपण तेवढंच ठेवलंय आणि करंट मात्र बदलत जातोय. म्हणजे ओहमच्या नियमाचे जे 3 भाग आहेत त्या 3 भागांपैकी 2 भाग आपल्याला प्रॅक्टिकली सिद्ध करणं गरजेचं आहे. एक भाग आपल्याला असं लक्षात ठेवायचा आहे की सर्किट तर पूर्ण पाहिजे आपल्याला. अपूर्ण सर्किट मध्ये कोणते होणार नाहीये. ते पण नॉर्मल तापमान जे आहे सर्किटचं ते नॉर्मल पाहिजे. तर प्रवाह हा दाबाच्या समप्रमाणात आणि विद्युत विरोधाच्या व्यस्त प्रमाणात असतो. हा आपल्याला ओहमचा नियम आपण आज समजून घेतला सर्वांनी. तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी येऊन हे प्रॅक्टिकल स्वतः करायचंय. ठीक आहे. ओके.